जय जय रघुवीर समर्थ। जय जय रघुवीर समर्थ। जय जय रघुवीर समर्थ। उपस्थित सर्व श्रोतृवर्गाला चैतन्य आत्मा या चॅनलचा नमस्कार। आपणा सर्वांचे आजच्या या ग्रंथ वाचनाच्या उपक्रमात हार्दिक स्वागत। आजचा ग्रंथ वाचनाचा आपला 50वा दिवस 19 फेब्रुवारी 2026 गुरुवार। चला तर मग प्रथम आपण समर्थ श्री रामदास स्वामी यांना गुरुवंदना देऊ। गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुर् साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। तस्मै श्री गुरवे नमः। तस्मै श्री गुरवे नमः। जय जय रघुवीर समर्थ। आता आपण सार्थ श्री दासबोध या ग्रंथाच्या श्रवणाचे महत्व म्हणजेच त्या श्रवणाची फलश्रुती वाचूया। ही फलश्रुती समर्थ श्री रामदास स्वामी यांनी त्यांनी स्वतः लिहिलेल्या सार्थ श्री दासबोध या ग्रंथात प्रथम दशकातील प्रथम समासात वर्णन केलेली आहे। तर या फलश्रुतीचे आपण आता वाचन करूया। सर्व संशय एकदम नाहीसे होऊन क्रियेमध्ये म्हणजे आचारामध्ये ताबडतोब फरक पडतो। आता इथे समर्थ श्री रामदास स्वामी यांना म्हणावायचे आहे की जो व्यक्ती सार्थ श्री दासबोध हा ग्रंथ नित्य नियमाने वाचन करील किंवा श्रवण करील त्या व्यक्तीच्या आचारामध्ये म्हणजेच त्याच्या वागणुकीमध्ये ताबडतोब फरक पडतो। सायुज्य मुक्तीचे रहस्य कळून येऊन तिच्या प्राप्तीचा सुलभ मार्ग सापडतो। दुसऱ्या बिकट साधनांचे कारण पडत नाही। अज्ञान दुःख व भ्रांती यांचा नाश होऊन तत्काळ ज्ञानाचा लाभ होतो अशी या ग्रंथाची फलश्रुती आहे। योग्यांचे परमभाग्य असे वैराग्य अंगामध्ये बांधते। विवेक व चातुर्य यथा योग्य प्राप्त होते। जे कोणी संशयग्रस्त अवगुणी व अवलक्षणी असतील ते सुलक्षणी धूर्त तत्ववेत्ते चतुर व समयज्ञ असे होतील। आळशी असतील ते उद्योगी होतील। पाप्यांना पश्चाताप होऊन ते शुद्ध होतील आणि भक्ती मार्गाचे निंदक असतील तेही भक्ती मार्गाला वंदन करू लागतील। बद्धांचेच मुमुक्षु होतील व मूर्ख अति दक्ष होतील। अभक्तांना भक्ती मार्गाच्या योगाने मोक्ष मिळेल। अनेक दोषांचा नाश होऊन पतित असतील तेच पावन होतील। तात्पर्य हा ग्रंथ नुसता ऐकल्याने प्राण्याला उत्तम गती मिळेल। देहबुद्धीमुळे येणारे अनेक प्रकारचे धोके, संशयाचे अनेक धागेदोरे, संसारातील अनेक उद्वेग हा ग्रंथ ऐकल्याने नाश पावतील। हा ग्रंथ ऐकल्याने अधोगती चुकून मनास विश्रांती व समाधान मिळेल अशी या ग्रंथाची फलश्रुती आहे। ज्याचा भावार्थ जसा असेल तसे त्याला फळ मिळेल। जय जय रघुवीर समर्थ। आता आपण ग्रंथाच्या क्रमशः वाचनास सुरुवात करीत आहोत। सध्या आपण दुसऱ्या दशकातील 10व्या समासाचे ज्याचे नाव आहे पळत मूर्ख या समासाचे वाचन करीत आहोत। मागील भागात आपण ओवी क्रमांक 11 ते ओवी क्रमांक 20 या ओव्यांचे त्यांच्या मराठीतील अर्थासहित वाचन केले। आज आपण
21व्या ओळीपासून 30व्या ओळीपर्यंत वाचन करणार आहोत. आपल्या समोर जे पृष्ठ दिसत आहे त्या पृष्ठातील वरून दुसऱ्या ओळीत व्युत्पन्न आणि वितरागी येथून आपण आजच्या वाचनास सुरुवात करीत आहोत. व्युत्पन्न आणि वितरागी ब्रह्मज्ञानी महायोगी भविष्य सांगो लागे जगी तो एक पडत मूर्ख श्रवण होता अभ्यंतरी गुण दोषाची चाळना करी परभूषण मत्सरी तो एक पडत मूर्ख नाही भक्तीचे साधन नाही वैराग्य ना भजन क्रियेविन बोले ब्रह्मज्ञान तो एक पडत मूर्ख न मनी तीर्थ न मनी क्षेत्र न मनी वेद न मनी शास्त्र पवित्र कोई जो अपवित्र तो एक पडत मूर्ख आदर देखोनी मन धरी कीर्ती विन स्तुती करी सर्वे सर्वेची निंदी अनादरी तो एक पडत मूर्ख मागे एक पुढे एक ऐसा जयाचा दंडक बोले एक करी एक तो एक पडत मूर्ख प्रपंच विशी सादर परमार्थी ज्याचा अनादर जानपणे घे अंधार तो एक पडत मूर्ख यथार्थ सांडून वचन जो रक्षून बोले मन ज्याचे जिने पराधीन तो एक पडत मूर्ख सोंग संपादी वरी वरी करू नये तेची करी मार्ग चुकोन भरे भरी तो एक पडत मूर्ख रात्रंदिवस करी श्रवण न संडी आपले अवगुण स्वहित आपले नेने आपण तो एक पडत मूर्ख जय जय रघुवीर समर्थ. आता आपण या ओळींचा मराठीतील अर्थ पाहू. आपणा समोर जे पृष्ठ दिसत आहे त्या पृष्ठातील वरून दुसऱ्या ओळीच्या शेवटच्या शब्दापासून म्हणजे पंडित या शब्दापासून आजच्या मराठीतील अर्थाचा आपण वाचनास सुरुवात करीत आहोत. पंडित वैराग्यशील ब्रह्मज्ञानी मोठा योगी तात्पर्य सर्वज्ञ असा असून प्रतिष्ठेसाठी लोकांस भविष्य सांगत सुटतो तो पडत मूर्ख कथा पुराणादी ऐकत असता मनात वक्त्याच्या गुणदोषांचा विचार करीत बसतो दुसऱ्याचा आदर सत्कार झालेला पाहिला की त्या संबंधी ज्याला मत्सर वाटतो तो पडत मूर्ख भक्ती वैराग्य भजनादी साधने करीत नाही आणि सत्क्रिया हातून घडत नसता ब्रह्मज्ञानाच्या पोकळ गप्पा मारतो तो पडत मूर्ख तीर्थ क्षेत्र वेद शास्त्र या संबंधी चित्तांत आदर ठेवीत नाही व पवित्र कुळात जन्मून अपवित्रपणाने वागतो तो पडत मूर्ख आपला जे लोक आदर करतात त्यांचे मन सांभाळण्यास झटतो किंवा त्यांच्याविषयी चित्तांत आवड धरतो ज्याचा काही लौकिक नाही अशा मनुष्याची त्याचपासून काही मिळेल या आशेने स्तुती करतो व काही मिळाले नाही की लगेच त्याची निंदा व अनादर करू लागतो तो पडत मूर्ख तोंडासमोर एक व पश्चात निराळेच बोलतो बोलतो एक व करतो तिसरेच अशी याची वागण्याची पद्धत दंडक तो पडत मूर्ख प्रपंचाची कामे मन लावून आदरपूर्वक करतो आणि परमार्थाच्या कार्याविषयी कुलधर्म कुलाचाराधिकांविषयी मनात नुसता आदरही ठेवीत नाही मग ते करणे दूरच कळत असून अंधाराच्या मार्गाने आडवाटेने जातो पाठभेद आधार प्रमाणे घेऊन आपल्या दोषांवर पांघरून घालतो यथार्थ खरे न बोलता मनधरणी होईल असे बोलतो व ज्याचे जीवित अगदी पराधीन आहे तो पडत मूर्ख वर सोंगाची संपादनी करू नयेत असली दुष्कृत्य करतो सन्मार्ग चुकलेला असतो पण त्या चुकीच्याच मार्गाचा हट्ट धरून बसतो तो पडत मूर्ख रात्रंदिवस कथा पुराणे ऐकतो पण आपले अवगुण मात्र टाकीत नाही आपले हित कशात आहे हे ज्याचे त्याला कळत नाही तो एक पडत मूर्ख अशा रीतीने आज आपण ओवी क्रमांक 21 ते ओवी क्रमांक 30 यांचे त्यांच्या मराठीतील अर्थासहित वाचन केलेले आहे. आता आपण संत शिरोमणी समर्थ श्री रामदास स्वामी यांना कृतज्ञतापूर्वक वंदन करून
आजच्या या ग्रंथ वाचनाच्या भागाची सांगता करूया. शुका सारिके पूर्ण वैराग्य ज्याचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिका मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. उपस्थित सर्व श्रोत्यांना पुन्हा एकदा धन्यवाद, अनेक आभार. भेटू पुढच्या भागात. जय जय रघुवीर समर्थ.